मोटार अपघात प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपी विरुद्ध लावण्यात आलेल्या विविध कलमांमधून न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट दीपक महादेव सुतार यांनी प्रभावी युक्तिवाद मांडत न्यायालयाचे लक्ष प्रकरणातील त्रुटीकडे वेधले। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अपघात प्रकरणात फिर्यादीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीत आरोपीने आपले वाहन बेफिकीर व निष्काळजीपणे चालवून अपघात घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला होता। या अपघातात काही व्यक्तींना दुखापत झाल्याचेही नमूद करण्यात आले होते। त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते। प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायालयात फिर्यादी तसेच इतर साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले। मात्र सुनावणी दरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या। काही साक्षीदार हे घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याचेही स्पष्ट झाले। तसेच आरोपीने वाहन निष्काळजीपणे चालविल्याचे ठोस व विश्वासार्ह पुरावे अभियोक्त्यांच्या बाजूने सादर करण्यात आले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले। आरोपीच्या वतीने ॲड दीपक महादेव सुतार यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासातील त्रुटी तसेच आरोपी विरुद्ध ठोस पुराव्यांचा अभाव याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे यांचा सखोल विचार केल्यानंतर आरोपी विरुद्धचे आरोप सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले। त्यामुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला। दरम्यान या प्रकरणातील न्यायालयीन कामकाजात आर.पी. घोरपडे, डी.पी. फरक आणि व्ही.के. चौगुले यांनीही सहकार्य केले।